हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इनिशिएटर मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, 2 तारीख आणि 3 तारखेला जो BMC क्लर्क पेपर झाला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे अपकमिंग डेजमध्ये ज्याही परीक्षा होणार आहेत, आजची, उद्याची आणि बाकीही एक्झाम ज्या होणार आहेत त्यामध्ये यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये 75+ प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला BMC एक्झाम स्पेशल याकरता आपण जे मटेरियल तयार केलं आहे त्याची PDF फाईल जर पाहिजे असेल तर आपण या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता 93 56 25 60 37, किंवा आपल्याला ॲप्लिकेशन थ्रू मटेरियल पाहिजे असेल तर ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स परचेस केला तर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट देखील यासोबत विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत हे तुम्हाला सर्व यामध्ये भेटणार आहेत. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, 1995 हे वर्ष खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे? तर ते आहे युनो म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. पुढील क्वेश्चन, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे जिनिव्हा. नेक्स्ट, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित संस्था आहे? उत्तर आहे मानवी हक्कांचे संरक्षण. पुढील क्वेश्चन, हॅलिफॅक्स समिट कुठे होते? हॅलिफॅक्स समिटमध्ये कोण कोण असतं? तर G7 जे देश आहेत ते हॅलिफॅक्स समिटमध्ये असतात. पुढील क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र महासभेचे कार्यालय कुठे आहे? तर ते आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता युनोशी संबंधित नाही? तर तो आहे एशियन. हे जे संघटन आहे ते विद्यार्थी मित्रांनो युनोशी म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनशी संबंधित नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हे संबंधित आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे देखील संबंधित आहे, परंतु एशियन हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनशी संबंधित नाही. फुल फॉर्म देखील लक्षात ठेवायचा आहे. ILOचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. WHOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि एशियनचा जो फुल फॉर्म आहे ना तो तुम्ही गुगल करायचा आहे, खाली कमेंट करून द्या. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येऊ शकतो. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद परिषदेच्या सदस्यांमध्ये फिरते. तर दर महिन्याला विद्यार्थी मित्रांनो हे जे अध्यक्षपद आहे ते एकाकडून दुसऱ्याकडे जात असते. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रमुख संघटना नाही? तर ते आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशन संघटनेची एक संघटना नाही. पुढील क्वेश्चन, सार्क कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत समन्वय साधण्यासाठी कायमस्वरूपी सचिवालय कुठे आहे? तर ते आहे काठमांडू या ठिकाणी. काठमांडू ही नेपाळची कॅपिटल आहे. नेक्स्ट, मानवाधिकारावरील पहिल्या जागतिक परिषदेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. तर तो विद्यार्थी मित्रांनो मी जो कोर्स सांगत होतो त्यामध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिका व शहर विशेष 500+ प्रश्न आणि 25 ऑनलाईन टेस्ट भेटेल. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द, पुस्तक लेखक, टोपण नावे, म्हणी त्यांचे अर्थ, BMC अर्थसंकल्प योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना प्रश्न, घटना दुरुस्ती, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, पुरस्कार, केंद्रीय अर्थसंकल्प, भारतीय सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, भारतरत्न पुरस्कार, महत्त्वाचे निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन ऑलिम्पिक, कोरोना आणि माहिती अधिकार हे सर्व भेटणार आहेत. PDF पाहिजे असेल तर या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. ऑनलाईन टेस्ट आणि PDF जर पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, युनायटेड नेशनचे प्रमुख अंग कोणते आहे ज्याने आपले उद्दिष्ट पूर्ण केले? उत्तर आहे विश्वस्त परिषद. नेक्स्ट, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे पॅरिस या ठिकाणी. पुढे, युनायटेड नेशन कोणती संस्था लोकसंख्येची समस्या हाताळते? तर ते आहे UNFPA. नेक्स्ट, UK, US, जर्मनी आणि जपान याशिवाय G7 देशांचा समावेश आहे. तर पुढे आहे कॅनडा, फ्रान्स आणि इटली. तर हे सर्व साथीचे साथी देश लक्षात ठेवायचे. UK, US, जर्मनी, जपान, त्यानंतर कॅनडा, फ्रान्स आणि इटली. पुढील क्वेश्चन, जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच WIPOचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे जिनिव्हा या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, सार्क खालीलपैकी कोणते दशक पाळत आहे? तर 1991 आणि 2000 ही मुलगी मूल हे जे वर्ष आहे, हे दशक आहे, ते ह्या
विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत पाळत आहे मुलगी मूल. नेक्स्ट, अन्न आणि कृषी संस्थेचे मुख्यालय कुठे आहेत? म्हणजे ॲग्रिकल्चर अँड फूड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय रोम या ठिकाणी आहे. नेक्स्ट, आणि रोम ही कोणत्या देशाची कॅपिटल आहे? उत्तर येत असेल तर कमेंट करा. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता देश गट 15 विकसनशील देशांचा सदस्य नाही? उत्तर आहे बोलिव्हिया. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता निःशस्त्रीकरणाशी संबंधित नाही? तर नाटो जो आहे तो निःशस्त्रीकरणाशी संबंधित नाही. खालीलपैकी कोणते 7 देशांचे गटाचे अचूक वर्णन करतात? तर हे G7 हे औद्योगिक देश आहेत. पुढील क्वेश्चन, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचा लोगो म्हणून खालीलपैकी कोणता वापरला जातो? तो वापरला जातो पांडा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश G8 गटाचा सदस्य नाही? तर ते आहे स्पेन. पुढील क्वेश्चन, कॉमनवेल्थमध्ये पुन्हा सामील झालेल्या पाकिस्तानने 2014 साली स्वतःला त्यातून बाहेर काढले होते. कधी? ते 1972ला. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? उत्तर आहे म्यानमार. नेक्स्ट, सार्कचा मुख्य उद्देश आहे? तर तो आहे प्रादेशिक सहकार्य. पुढील क्वेश्चन, संयुक्त राष्ट्रांनी 1990 साली स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अधिवेशनाशी संबंधित आहे? तर ते आहेत मुले. पुढील क्वेश्चन, UN जनरल असेंब्लीचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण? तर ते आहेत सौ विजयलक्ष्मी पंडित. नेक्स्ट, USSRचे किती माजी प्रजासत्ताक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रकुलाचे सदस्य झाले आहेत? तर ते आहेत 19. पुढील क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत. ते आहेत चीन, फ्रान्स, USSR, UK आणि USA. नेक्स्ट, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन म्हणजेच काय? सार्क. तर सार्कचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. याची स्थापना कधी झाली? तर ती झाली आहे 1985मध्ये. तसेच छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर 900+ प्रश्न आणि 40 ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर या क्रमांकावर मेसेज करून द्या 93 56 25 60 37. मुंबई महानगरपालिका व शहर 500+ प्रश्न 25 ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 100. व्हॉट्सअप करा. मुंबई कार्यकारी सहाय्यक लिपिक ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायची असेल फुल लेंथ टेस्ट तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. तसेच मुंबई महानगरपालिका निरीक्षक तुम्ही 200 रुपयाचं मटेरियल जर घेतलं तर ही 49 रुपीजची टेस्ट त्यामध्ये तुम्हाला फ्री भेटून जाईल. तसेच सामान्य ज्ञानचं मटेरियल पाहिजे असेल तर ते देखील अवेलेबल आहेत. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, मुंबई शहर विशेष हे सर्व यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. तर एकूण यामध्ये 70 प्रश्न आहेत. तुम्ही जर कंप्लीट पॅकेज जर घेतलं तर त्यामध्ये हे सर्व विद्यार्थी मित्रांनो कवर होणार आहे. तर मटेरियल घेण्यासाठी व्हॉट्सअप करा किंवा खाली असणारे ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.